नमस्कार. मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात. मस्त ताजी हिरवीगार कांद्याची पात आपल्याला भेटलेली आहे आणि आता आपण ती कापून घेत आहोत. तर मी कैचीने कापत आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार चाकूने, विळीने किंवा कैचीने कापू शकता. मला कांद्याची कापाशी पात कैचीने कापायला छान वाटते, म्हणून मी कैचीने कापत आहे. आता आपण छान सगळी पात कापून घेऊया. मस्त फ्रेश. कधी पण कांद्याची पात ताजी ताजी बनवली ना की भाजीची टेस्ट खूप छान लागते. आता पहा, आपली पात कापून होत आहे. अगदी थोडी राहिलेली आहे. मस्त याला आपल्याला हिरवी मिरची, लसूण त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि ते वाटण आपण याला घालणार आहोत. आता कढईमध्ये पहिलं वाटून घातली, कापून घातली तरी चालेल. मी आता सध्या मिरची कापून घेतलेली आहे आणि मस्त याला गावरान लसूणची फोडणी दिलेली आहे आणि जिरीचा तडका दिलेला आहे आणि यावरून ही पात स्वच्छ धुवून निथळून मग ती आपण घेतलेली आहे. आता पाहू शकता तुम्ही, आपण ती छान परतून घेऊया. यासाठी आपण थोडीशी मुगाची डाळ पण भिजत घातलेली आहे. तुम्ही चण्याची पण डाळ भिजत घालू शकता. तर मी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे. थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये मुगाची डाळ पण घालून घेणार आहोत. तर मीठ घालून घेतलेलं आहे. मस्त परफेक्ट हिरवी मिरची आणि लसणाचा असं छान याला टेस्ट लागते. पाहू शकता. आता मस्त याला पाथीचं पाणी सुटलेलं आहे. याला आपण वरून एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही आहे. हे पात जी शिजत होती त्यावेळेस ह्या पाथीचं पाणी सुटलेलं आहे. आता आपण मधल्या त्या पाण्यावरती आपली मुगाची डाळ शिजवून घेणार आहोत. म्हणून आता ती आपण घालून यावर असं पाथीचं कवरिंग करून घ्यायचं. म्हणजे आतमध्ये ती डाळ आपली छान त्या पाण्यामध्ये शिजली जाते 5 मिनिटामध्ये. आता यावर थोड्या वेळ आपण झाकण ठेवूया, म्हणजे आपली पात लवकर शिजेल. आता पात पण शिजून झाली आणि त्यामधलं छान डाळही शिजून झालेली आहे. अशी मस्त आपली झणझणीत कांद्याची पात रेडी झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही, भाकरीसोबत, चपातीसोबत तुमच्या आवडीनुसार हिला खाऊ शकता. खूप टेस्टी बनते. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब